मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आलेली आहे। विश्वसनीय सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळते। भारताच्या विनंतीवरून चोक्सीला अटक करण्यात आली आहे। पीएनबी घोटाळा प्रकरणातील मेहुल चोक्सीला अटक केली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। खरं तर मध्येच एक बातमी आली होती की मेहुल चोक्सीला कर्करोग झालाय आणि तो बेल्जियममध्ये उपचार घेत होता, अशी देखील माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आता मेहुल चोक्सीला अटक करण्यात आलेली आहे। बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, बरं, आपल्याला माहिती आहे खरं तर आर्थिक घोटाळ्यातला सगळ्यात आपल्या देशातला मोठा आरोपी जर कोण असेल तर मेहुल चोक्सी। तो खरं तर 2018 साली पळून गेला होता क्युबामध्ये, कारण त्याच वेळेस त्याला अटक होईल अशा प्रकारची शक्यता होती। अँटिग्वाच्या शेल्टरमध्ये सुद्धा मेहुल चोक्सी होता, या ठिकाणी सुद्धा तो बेपत्ता झाला होता। आपल्याला माहिती आहे की पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी बँक आर्थिक घोटाळ्यातला हा आरोपी जवळपास 4,000 कोटींचा स्कॅम करून मेहुल चोक्सीनं भारतातून 2018 साली पलायन केलं होतं। वेगवेगळ्या देशांसोबत तो फिरत होता, कधी डॉमिनिका देशामध्ये होता, त्या ठिकाणी त्याला यापूर्वी अटक झाली होती। त्यानंतर अँटिग्वाच्या शेल्टरमधनं तो फरार झाला होता, क्युबामध्ये सुद्धा गेला होता, आणखी क्युबामधनं फरार होण्याचा सुद्धा तो तयार होता। आणखी आता बेल्जियममध्ये होता। खरं तर मेहुल चोक्सीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की त्याला कॅन्सर झालेला आहे, त्याला त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळावा, तो भारतात यायला तयार आहे, आणखी या पूर्ण खटल्याला सामोरं जायला तयार आहे, पण त्याला संरक्षण मिळावं कायद्याच्या माध्यमातून। पण अर्थातच मुंबई हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू असतानाच मिळालेलं हे सगळ्यात मोठं यश आपल्याला नक्कीच मानता येईल। बेल्जियम सोबत आपल्या देशाचा प्रत्यार्पण करार असल्यामुळे मेहुल चोक्सीला आता भारतात आणणं सुद्धा शक्य होणार आहे। गेल्या काही दिवसात जर का बघितली तर ही सगळ्यात मोठं दुसरं यश आपल्याला म्हणता येईल, कारण आत्ताच याच प्रकरणात तहव्वूर राणा याला प्रत्यार्पण करण्यामध्ये यश मिळालंय भारताला। आता आर्थिक घोटाळ्यातील गुन्हेगार मेहुल चोक्सी याचाही नंबर लागलाय। नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांनी ज्या पद्धतीनं करोडो रुपयांचा बँक घोटाळा केला, आर्थिक स्कॅम केला, त्यांच्यावर अनेक वेगळ्या प्रकारचे खटले सुद्धा दाखल झाले। पीएमएलच्या माध्यमातून सुद्धा आपल्या देशातल्या केंद्रीय एजन्सीने त्यांच्या विरुद्ध शिकंजा अधिक कसला आणि याचमुळे मेहुल चोक्सीला बेल्जियम सरकारवर जो दबाव आपला तयार झाला होता, जी सातत्यानं मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या माध्यमातून भारतीय केंद्रीय तपास यंत्रणा करत होती, त्याला मोठं यश मिळालंय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। लवकरच त्याची प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण होऊन मेहुल चोक्सीला भारतात आणणं शक्य होणार आहे। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।